खरं तर हे सगळं तुमच्याशी कालच बोलायचं होतं, पण कॅमेरा सुरू केला असता तर मला बोलता आलं नसतं. परवा दिवशी रात्री 11:30 वाजता आवी पाणी प्यायला म्हणून उठला. झोप येत नव्हती म्हणून सहज मोबाईल चेक केला, तर त्यानं मला लगेच झोपेतून जागं केलं. मला गाढ झोप लागली होती, पण तरी त्यानं मला जागं केलं आणि सांगितलं, "अजितदादा गेले." दोघांनाही एवढा मोठा धक्का होता तो, उभ्या महाराष्ट्रालाच धक्का होता. आम्ही झोपू शकलो नाही अजिबात आणि आत्ता पण असं वाटतंय की हे सगळं खोटं ठरावं, पण नाही ठरणार आहे दुर्दैवानं. कधी ना कधी सत्य आपल्याला स्वीकारायला तर लागतंच. एखादा माणूस तुम्हाला त्याच्या राजकारणातली जी काही मतं असतील, तत्त्वं असतील, त्याच्या पलीकडे जाऊन आवडत असतो. तसे होते अजितदादा आमच्या दोघांसाठीही. मी त्यांना खूप मनापासून फॉलो करायचे. त्यांची विनोदी शैली असेल, भाषण करण्याची शैली असेल, दिलेला शब्द पाळणं, शिस्त, वक्तशीरपणा ह्या ज्या सगळ्या गोष्टी होत्या ना, त्या नेहमी प्रभावित करून जायच्या आणि म्हणून अजितदादा खूप आवडायचे. त्यांच्यासोबत इतरही जे 4 जण या दुर्घटनेत गेले, त्यांनासुद्धा आणि अजितदादांनासुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली. वाटलं नव्हतं हे शब्द इतक्या लवकर म्हणायची वेळ येईल.